ಪಾಸಿಟಿವ್ ಬಂದರೆ ಅಷ್ಟೇ ನಾವು ತಾಯಿ ಕಾರ್ಡ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಸರ್. ಸೊ ರಾಮದುರ್ಗದಲ್ಲಿ ತಾಯಿ ಕಾರ್ಡ್ ಹೆಂಗಾಯಿತು ಅಲ್ಲಿಂದ ನಾವು ಮಾಡ್ಬೇಕು ಸರ್. ತಾಯಿ ಕಾರ್ಡ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಯಾರು ಸಹಕಾರ ಮಾಡಿದ್ರು? 5 ದಿನ ನಾವು ಅದಕ್ಕೆ ಒರಿಜಿನಲ್ ತಾಯಿ ಕಾರ್ಡ್ ಇದೆ. ಸೊ ಅದರಲ್ಲಿ ಖಂಡಿತವಾಗಿ ಅದಕ್ಕೆ ಇದು ಅವ್ರದ್ದೇ ನಮ್ಮ ಆಸ್ಪತ್ರೆದಲ್ಲ ತಾಯಿ ಕಾರ್ಡ್ ಅಲ್ಲಿ ಹೆಲ್ತ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಅದಕ್ಕೆ ಸರ್ ನಾವು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಲೆಟರ್ನ ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಸರ್. ಸೊ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಅಲ್ಲಿ ಆಶಾ ಆಗಲಿ ಅಲ್ಲಿ ಮೆಡಿಕಲ್ ಆಫೀಸರ್ಸ್ ಅಥವಾ ಅವ್ರಿಗೆ ಸರ್ ನಮ್ಮ ಲೆಟರ್ ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಲ್ಲಿ ಬೆಳಗಾಂ ಡಿಸ್ಟಿಕ್ಗೆ. ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪ ತನಿಖೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವ್ರ ಹತ್ರ ಮಾಹಿತಿ ತೊಗೋತಾ ಇದ್ದೀವಿ ಸರ್ ನಾವು. ಅವ್ರದ್ದು ಇದೆಲ್ಲ ಯಾರು ಹೇಳ್ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ನಿನ್ನೆ ಅವ್ರ ಒಳಗಡೆ ಹೆಂಗೆ ಬಂದರು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ನಮ್ಮ ಇಂಟರ್ನಲ್ ನಾವು ತನಿಖೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಸರ್. ನಮ್ಮ ಸಿಬ್ಬಂದಿ ಏನೋ ತೊಂದರೆ ನಮ್ಮವ್ರು ಯಾರು ಇನ್ವಾಲ್ವ್ಮೆಂಟ್ ಕಂಡು ಬಂದರೆ ಖಂಡಿತವಾಗಿ ನಾವು ಕ್ರಮ ತಗೋತೀವಿ ಮತ್ತು ಪೊಲೀಸರು ಮುಂದಿನ ತನಿಖೆ ನಾವು ಸಹಕಾರ ಕೊಡ್ತೀವಿ ಸರ್. रईत संघटनेचा जय किसान रईत संघटनेचा आज गावामध्ये जय किसान कर्नाटक राज्य रईत संघटनेच्या वतीने आमच्या कोल्हापूर व बेळगाव जिल्हा या कारखान्याकडे आणि सर्व या भागातील सीमा भागातील शेतकऱ्यांच्या वतीने 2023-24च्या सीझनच्या गाळप हंगाम झालेला उसाला दुसरा हप्ता म्हणून 500 रुपये जाहीर करावे. कारण आता उसाला लागवड टाकायचं, शेतीची मशागत करायचं हे सगळं काम आलेलं आहे. म्हणून कारखानदारांनी शेतकऱ्यांना उसाचा दुसरा हप्ता देऊन शेतकऱ्यांना सहकार्य करावे अशी मी जय किसान रईत संघटनेवरती विनंती करतो. आणि त्याचप्रमाणे जर वेळोवेळी त्यांनी बिल नाही दिलं तर पुढच्या काळात अनेक मिटिंग घेऊन सर्व कारखान्यांना निवेदन देण्यात येईल. ते निवेदन द्यायच्या आधी त्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर 500 रुपयाचे दुसरा हप्ता जमा करावे. कारण कर्नाटक या सीमा भागातून कोल्हापूर जिल्ह्याला ऊस जाते, बेळगाव जिल्ह्याला पण ह्या कारखान्याला ऊस जाते. आणि डाळ या कारखान्याने आता परवाच 400 रुपयाचा हप्ता काढून 3442 रुपये त्यांनी सहकार्य केलेलं आहे. त्यांनी न मागता बिल दिलेलं आहे. तेच बिद्री कारखाने पण 3370 रुपये दिलेलं आहे. म्हणून या आमच्या सीमा भागातील कारखान्याला मी विनंती करतो की त्यांनी पण शेतकऱ्यांना अडचणीत कष्टकऱ्यांना मदत करण्यासाठी दुसरा हप्ता 500 रुपये द्यावे. आणि जर नाही दिलं तर पुढच्या काळात आम्ही निवेदन देऊन ते पुढच्या उग्र आंदोलन करण्यात येईल एवढं सांगतो मी. तर